नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही मंचावर जाऊन हजारो लोकांची मनं जिंकायची आहेत का? शब्दांच्या ताकदीनं स्वतःची एक वेगळी आणि प्रभावी ओळख निर्माण करायची आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. अँकर विठ्ठल पवार या आपल्या हक्काच्या मंचावर तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, येथे तुम्हाला दररोज मिळतील सूत्रसंचालनाच्या भन्नाट टिप्स, प्रभावी भाषणाचे नमुने आणि एकदम सविस्तर मार्गदर्शन. चला तर मग वेळ न घालवता आजच्या या दमदार आणि अत्यंत महत्त्वाच्या घटकाला अर्थात चित्रफितीला आपण सुरुवात करतोय. ते म्हणजे व्हॉट्सॲपवरती प्रभावीपणे संवाद कसा साधावा, अर्थात व्हॉट्सॲपवरती कसं बोलावं, संवाद कसा साधावा. अत्यंत सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवरती. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला प्रथम सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आजकाल आपण समोरासमोर कमी आणि मोबाईलवरती जास्त बोलतो. तिथं फक्त संदेश पाठवणं पुरेसं नसतं, तर आपली छाप पाडणं आणि योग्य संवाद साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपलं बोलणं एखाद्या उत्तम क्रिकेटपटूसारखं असलं पाहिजे, जिथं शांत डोक्यानं आणि योग्य वेळेला अचूक फटके मारले जातात. आज आपण पाहणार आहोत की समाज माध्यमांवर प्रभावी संवाद कसा साधायचा. एक, संवादाची सुरुवात शुभेच्छांनी करा. थेट मुद्द्यावर येण्यापेक्षा सुरुवातीला नमस्कार, हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग यानुसार किंवा त्या वेळेनुसार आत्ता सांगितल्याप्रमाणे शुभ सकाळ असं म्हणणं समोरच्या व्यक्तीला आदर दिल्यासारखं वाटतं. आपला संवाद संयमी असावा. सुरुवातीलाच आक्रमक होण्यापेक्षा आधी समोरची परिस्थिती समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग चुकीची पद्धत कोणती आहे? थेट आणि अचानक कामाची माहिती मागायला सुरुवात करणं. योग्य पद्धत काय? सप्रेम नमस्कार, कसे आहात? वेळ मिळेल तेव्हा कृपया ती माहिती पाठवू शकाल का? 2, मजकूर संक्षिप्त आणि स्पष्ट ठेवा. होय, खूप मोठे परिच्छेद वाचायला आजकाल कोणाकडे देखील वेळ नाही. म्हणून तुमचं म्हणणं अत्यंत कमीत कमी आणि अचूक शब्दात मांडा. जर तुम्हाला अनेक गोष्टी सांगायच्या असतील तर 1, 2, 3 असे क्रमांक वापरून मुद्देसूद मांडणी करा. यामुळे वाचणाऱ्याला तुमचा संदेश पटकन समजतो आणि वेळेची देखील मित्रांनो बचत होत असते. 3, ध्वनी संदेशाचा विचारपूर्वक वापर करा. जेव्हा खूप मोठी माहिती द्यायची असते किंवा टंकलिखित किंवा टायपिंग करणं शक्य नसतं, तेव्हा आवाजातील संदेश म्हणजेच ध्वनी संदेश वापरा, जो व्हॉट्सॲपवरती हे देखील फीचर्स आहे. पण लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती कदाचित महत्त्वाच्या कामात किंवा गर्दीच्या ठिकाणी असू शकते. त्यामुळे नेहमी आधी विचारून घ्या की मी तुम्हाला एक ध्वनी संदेश पाठवू का? हा एक छोटासा प्रश्न तुमची संस्कारी आणि समजूतदार प्रतिमा निर्माण करतो. 4, शुद्ध लेखन आणि व्याकरणाकडे लक्ष द्या. चुकीचे शब्द किंवा अपूर्ण वाक्य तुमच्या व्यावसायिक प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे करू शकतात. तुम्ही लिहिलेले शब्द हे तुमचं व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता दर्शवतात. या ठिकाणी मी चुकीची पद्धत कोणती व्हॉट्सॲपवरती संवाद साधण्याची आहे? उद्या येऊ का? योग्य पद्धत काय? उद्या भेटायचं नक्की झाले आहे का? असे स्पष्ट आणि अचूक विचारावे. 5, भावदर्शक चिन्हांचा मर्यादित वापर करा. आपल्या चेहऱ्यावरील हावभाव दाखवणारी ती जी छोटी इमोजी, रंगीत चिन्ह आपल्या भावभावना छानपणे व्यक्त करतात, पण त्याचा अतिवापर टाळला पाहिजे. विशेषतः कार्यालयीन किंवा मोठ्या व्यक्तींशी बोलताना फक्त गरजेपुरतीच चिन्ह वापरावीत. रागात असताना किंवा गंभीर विषयावर बोलताना ही चिन्ह पूर्णपणे टाळणं गरजेचं आहे. 6, प्रतिसाद देण्यासाठी वेळेचं भान ठेवा. कोणाच्याही संदेशाला लगेच उत्तर देणं नेहमी शक्य नसतं, पण खूप उशीरही करू नका. जर तुम्ही अभ्यासात किंवा महत्त्वाच्या कामात व्यस्त असाल, व्यग्र असाल, तर मी सध्या थोडे महत्त्वाचे काम करत आहे, थोड्या वेळानं नक्की बोलतो, असा एक छोटा आणि नम्र संदेश नक्की पाठवून ठेवा. यामुळं समोरच्याला दुर्लक्षित झाल्यासारखं वाटत नाही. 7, संदेश सर्वांसाठी नष्ट करण्याच्या पर्यायाचा अतिवापर टाळा. संदेश पाठवून तो वारंवार मागे घेतल्यानं किंवा नष्ट केल्यानं
समोरच्या व्यक्तीच्या मनात नाना तऱ्हाच्या शंका आणि संभ्रम निर्माण होत असतात. तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही असं त्यांना वाटू शकतं. त्यामुळे पाठवण्यापूर्वीच तुमचा संदेश एकदा लक्षपूर्वक तपासून घ्या, वाचा, समजून घ्या. 8. रात्री उशिरा संदेश पाठवणं टाळा. अत्यंत महत्वाचं आहे. अत्यंत तातडीचं काम असल्याशिवाय रात्री उशिरा कोणालाही संदेश पाठवू नका. प्रत्येकाची वैयक्तिक वेळ अत्यंत महत्वाची असते. वेळेचं भान ठेवून आणि इतरांच्या खाजगी वेळेचा आदर करून साधलेला संवाद नेहमीच नातं अधिक दृढ करत असतो. मित्रांनो, महत्वाचं या ठिकाणी आपल्याला सांगेल की नेहमी लक्षात ठेवा की समाज माध्यमांवर तुम्ही जे लिहिता ते तुमचे विचार असतात, हे लक्षात ठेवा, आणि ते कायमस्वरूपी जतन होऊ शकतात. त्यामुळे शब्द निवडताना नेहमी काळजी घ्या. तुमचा एक चुकीचा शब्द गैरसमज निर्माण करू शकतो आणि तुमचा एक गोड शब्द तुमचं नातं अधिक घट्ट करू शकतात. ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना देखील सांगा निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला. धन्यवाद. मित्रांनो, आज दिलेली ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल याची मला 100% खात्री आहे. जर तुम्हाला खरोखरच एक उत्तम आणि निर्भय वक्ता, सूत्रसंचालक व्हायचं असेल तर आपल्या अँकर विठ्ठल पवार या कुटुंबाचा आजच भाग व्हा. म्हणजे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. ही उपयुक्त माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोचवा आणि तुमचे जे विचार आहे ते कमेंट्स मध्ये नक्की नोंदवा. नेहमी लक्षात ठेवा, योग्य सराव आणि ठाम आत्मविश्वास तुम्हाला मंचावर नक्कीच यशस्वी करेल. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत सराव करत राहा आणि मन जिंकत राहा. धन्यवाद.